हाय डिअर स्टुडंट्स, हाऊ आर यू? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. डिअर स्टुडंट्स, वी हॅव लर्न इन अ प्रिव्हियस व्हिडिओ अबाउट cryptograms. What is mean by cryptograms? Cryptograms means such plants, असे plants reproduced by spore formation. स्पोर फॉर्मेशन द्वारे ते रिप्रोड्यूस्ड करू शकतात आणि त्यामध्ये असलेले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅन नॉट बी सीन. आपण त्यांना पाहू शकत नाही. मीन्स ते काय काय असतील, हिडन असतील. सच प्लांट आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स. अंडरस्टँड? मीन्स ज्या प्लांट्स मध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हिडन असतील, सच प्लांट आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स. नाउ डिअर स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट ऑफ this chapter, phanerogam. Dear students, gams means reproductive organ, reproductive organ, and phanero means जे ओपन आहेत. सच प्लांट्स मीन्स ज्या प्लांटचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ओपन आहेत, such plant are called phanerogams. Means which have special structure for reproduction. त्यामध्ये रिप्रोडक्शन करण्यासाठी स्पेशल स्ट्रक्चर आहे. and they produced seeds are called phanerogam. With the help of a special structure, त्यांच्या मदतीने सीड प्रोड्यूस्ड करू शकतात. सच प्लांट आर कॉल्ड अ phanerogam. याला आपण बीजपत्री वनस्पती सुद्धा म्हणतात. इन दिस प्लांट, यामध्ये ज्यावेळेस रिप्रोडक्शन होतं, मीन्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन झाल्यानंतर, अँड रिप्रोडक्शन कधी होतं, मेल अँड फिमेल गॅमेट्स ज्यावेळेस एकत्र येतात ओव्हरीमध्ये, त्यावेळेस रिप्रोडक्शन होतं. अँड सीड्स आर फॉर्म्ड विच कंटेन द एम्ब्रॉय. त्यावेळेस तिथे सीड्स फॉर्म्स होतो आणि त्या सीड मध्ये एम्ब्रॉयो अँड स्टोर फूड असतं. एम्ब्रॉयो मीन्स भ्रूण, अँड त्या भ्रूणच्या दिस इज एम्ब्रॉय. हा एम्ब्रॉय असेल तर याला कव्हरिंग कशाचे असेल, स्टोर फूड. दिस इज अ एम्ब्रॉय. अँड विथ द हेल्प ऑफ, ज्या वेळेस या सीडचं जर्मिनेशन होतं, मीन्स याला आपण कुठेतरी पेरतो, त्यावेळेस इनिशियल ग्रोथ होताना त्या एम्ब्रियोची मीन्स सुरुवातीला ज्या वेळेस वाढ होते, सच टाइम्स हा जो स्टोर फूड आहे तो त्यासाठी युजफुल ठरतो. अंडरस्टँड? हा जो स्टोर फूड आहे या एम्ब्रियोला इनिशियल ग्रोथ करण्यासाठी युजफुल ठरतो. अँड त्यावरून हा फूड मीन्स काय आहे, फ्रूट. मीन्स या सीड्सला हा कम्प्लिटली काय झाला, सीड आहे. हा कम्प्लिटली सीड्स आहे. अँड या सीड्सला कवर आहे किंवा नाही त्यावरून त्याचे क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहेत. डिअर स्टुडंट्स, डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एन्क्लोज्ड इन फ्रूट ऑर नॉट, phanerogams are classified into gymnosperm and angiosperm. Means या phanerogams अगेन 2 पार्ट करण्यात आलेले आहेत. त्यांना अगेन 2 पार्ट्स मध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहे. डिपेंडिंग अपॉन मीन्स जे सीड्स आहेत त्या सीडवर फ्रूट आहेत का, तो फ्रूट मध्ये आहे किंवा नाही, यावरून त्याचे 2 पार्ट मध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहे. व्हेरी फर्स्ट, जिम्नोस्पर्म. जिम्नो मीन्स नेक्ड अँड स्पर्म मीन्स सीड. असे सीड जे ओपन आहेत, नेक्ड मीन्स ओपन, ज्यांना कव्हरिंग नाही, दिस इज अ सीड. या सीडला कव्हरिंग नाही फ्रूटची, सच सीड्स आर कॉल्ड अ जिम्नोस्पर्म. डिअर स्टुडंट्स, जिम्नोस्पर्म
आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरेनियल, वुडी मीन्स ते सतत सदारहित असतात. मीन्स एव्हरग्रीन त्यांना कलर सतत हरित असतो, ग्रीन कलर असतो. पेरेनियल बहुवार्षिक, त्यांचं लाईफ स्पेन हे खूप वर्षासाठी आहे, ते जास्त दिवस जगतात आणि त्यापासून आपल्याला ऊड पण मिळतो. नेक्स्ट, देअर स्ट्रीम आर नॉट ब्रांचेस, यांच्या स्ट्रीम्सना ब्रांचेस नसतात. जस्ट लाईक सायकस, जस्ट लाईक सायकस, या सायकसला ब्रांच दिसतात का? नाही, मीन्स ब्रांच यांना ब्रांच नसतात. द लीव्ज फॉर्म अ क्राउन, मीन्स यांना एक प्रकारचा राजाचा मुकुट असल्यासारखा असतो. त्यांच्या पानापासून मुकुट तयार होतो. जस्ट लाईक क्राउन, हा राजाचा मुकुट दिसेल. नेक्स्ट, these plants bear male and female flowers on a different sporophyll of the same plant. या वनस्पतीची मेल अँड फिमेल फुले मीन्स फ्लावर एकाच झाडाच्या वेगवेगळ्या स्पोरोफिलवर येतात, मीन्स बीजाणू पत्रावर येतात. नेक्स्ट, डिअर स्टुडंट्स, सीड्स ऑफ these plant do not have natural covering. Dear students, plants मध्ये reproductions such types होतं. This is a ovary and this is a ovule. ही ovary आहे and हा ovule. Ovules मीन्स ज्या वेळेस ओव्हरी मॅच्युअर्स होते, ते परिपक्व होते, त्यावेळेस ओव्हरी कन्वर्टेड इनटू फ्रूट अँड हा जो ओव्ह्यूल्स आहे, हा ओव्ह्यूल कन्वर्टेड इनटू सीड्स. मीन्स ओव्ह्यूल सीड्स फॉर्म करतो, तर ओव्हरी फ्रूट फॉर्म करते. But in case seeds of these plants do not have natural covering, means seeds ovules पासून बनलेले असतात आणि या ovules ला ही covering नाही. These plants do not form a fruit and are therefore called gymnosperm. इथं ovule तर प्रेझेंट आहे, बट ओव्हरी नाही, ओव्हरी absent आहे, ओव्हरी absent आहे. प्लांट डू नॉट फॉर्म फ्रूट, प्लांट फ्रूट तयार करत नाहीत. सच प्लांट आर कॉल्ड जिम्नोस्पर्म. अंडरस्टँड? ओव्ह्यूल तर प्रेझेंट आहे, बट ओव्हरी प्रेझेंट नसते. दॅट्स वाय ओव्हरी ज्यावेळेस मॅच्युअर्स होते, ते त्यापासून फ्रूट फॉर्म होतो अँड ओव्ह्यूल्स पासून सीड्स फॉर्म होतो. बट जिम्नोस्पर्म या प्लांट्स मध्ये ओव्हरी प्रेझेंट नसते. दॅट्स वाय ते प्लांट फ्रूट फॉर्म करू शकत नाहीत. सम एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म: सायकस, पिसिया, क्रिसमस ट्री, थुजा, मोर फंकी म्हणतात, पायनस, देवदर. सच टाइप ऑफ अ प्लांट आर एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म. अशा प्रकारचे वनस्पती या जिम्नोस्पर्मचे उदाहरणे आहेत.